अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मग आज आपला एक नवीन विषय आहे, वर्षातला पहिला सण भोगी। हा नवीन वर्षातला 2024 मधला पहिला सण हा भोगी आहे। ह्या दिवशी महिलांनी ह्या चुका अजिबात करू नये। आणि बघा, ह्या चुका जर आपण भोगीच्या दिवशी केल्या तर वर्षभर आपल्याला दुःख, दारिद्र्य आणि सारखं घरामध्ये कटकटी, भांडणं ह्याला समोर जावे लागतात। म्हणून असं म्हणतो बघा आपण की कोणत्या गोष्टीचं नाट लागलं तर भोगी हे भोग, ज्या दिवशी भोगीच्या दिवशी काही आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर वर्षभर भोग लागल्यासारखं होतो आपल्याला। आणि वर्षभर त्या गोष्टीचा आपल्याला जाणवतात की ह्या भोगीच्या दिवशी आपल्याला ह्या चुका अजिबात करायचे नाहीत। त्या कोणकोणत्या चुका आहेत ते सगळं सविस्तर मी सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या, आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे पुढचा जो व्हिडिओ मी टाकेल ते सगळ्यांचा अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग भोगीविषयी आपण जाणून घेऊया। ह्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करायच्या नसतात आणि कोणकोणत्या गोष्टी करायच्या असतात। आणि ह्या बघा, ही भोगी संक्रांती, हे 3 दिवसाची संक्रांत असतं, भोगी, संक्रांत आणि करी। ह्या 3 दिवसामध्ये आपल्याला कुणालाही वाईट शब्द बोलायचे नाहीत, घरामध्ये भांडणं करायचे नाहीत, आणि आपण ह्या 3 दिवसामध्ये सकारात्मकताच राहायचं आहे, आणि आपण पॉझिटिव्हच राहायचं आहे, पॉझिटिव्ह बोलायचं आहे, आणि सगळ्या चांगल्या गोष्टीच ह्या 3 दिवसामध्ये आपल्याला करायचे आहेत। आणि तसेच महिलांनी बघा ह्या दिवशी सजून नटून थटून घेतात, आणि सौभाग्यवती महिलांचा हा सण आहे। म्हणून आपण म्हणतो बघा, न खाई भोगी तो सदा रोगी, हे आपण नक्कीच ऐकलं असेल। ह्याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी, म्हणजे ह्या वर्षी 14 तारखेला हा सण साजरा करत आहोत। 14 तारखेला भोगी आहे। तर भोगी हा उपभोगाचा सण आहे। ह्या दिवशी आपण काय करतात आणि काय करत नाही ते सगळं आपण जाणून घेणार आहोत। ह्या दिवशी महिलांनी बघा सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं घर स्वच्छ करायचं आहे, आजूबाजूचा आपलं मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, दारासमोर खूप एक छानशी एक रांगोळी काढून घ्यायची आहे। घरातली सर्व लोकांनी अभयंगस्थान, म्हणजे आपल्याला जवळपास कुठं नदी असेल तर आपल्याला लवकर सकाळी उठून स्नान करून घ्यायचं आहे, आणि नवीन कपडे परिधान करायचे आहेत। ह्या दिवशी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकण्याची सुद्धा पद्धत आहे। भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगी मिक्स भाजी सुद्धा करण्याची खूप पद्धत आहे। जसं तुमच्याकडे जी पद्धत आहे तीच पद्धत रूढी आपल्याला चालू ठेवायची आहे। ह्या दिवशी बाजरीची भाकर सुद्धा करण्याची पद्धत आहे। बाजरीची भाकर आणि तीळ लावलेली बाजरीची भाकर, लोणी, पापड, वांग्याचे भरते, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा सुद्धा या भोगीच्या दिवशी आहे। अनेक ठिकाणी बघा सासऱ्याच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी ह्या दिवशी माहेरी जातात आणि भोगी साजरा करतात। तर मी थोडीशी भोगीविषयी माहिती सांगते। हा भोगी सण साजरा केव्हापासून आपण करायला लागलो। एकदा इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेने भोगी साजरी करण्याची प्रथा आहे। ह्या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूही आहुती दिली जाते। ह्या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते, आणि ह्या दिवशी हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात, शेतामधल्या भाज्या येतात, आणि नवीन
भाज्या आपण त्या दिवशी भोगीच्या दिवशी आपण करत असतो. त्या भाज्यामध्ये बघा कोणकोणत्या भाज्या आपण सगळं मिक्स करून त्या भाज्या आपण करत असतो. घेवडा असतं आणि ज्या ह्या भाज्या वर्षभर या नवीन भाज्या येतात त्याच्या भाज्याची मिक्स भाजी घेवडा, टमाटर, वांगी त्याच्यात जे जे काही भाज्या हिवाळ्या भाज्या येतात त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या आपण त्याच्यात घेऊन आपण भाजी करत असतो. तर ही भोगीची भाजी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि आपण ह्या दिवशी दान धर्माला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आपण दान धर्म करत असतो. जेवढं दानाला स्नानाला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व ह्या वेळेमध्ये ह्या दानधर्माचं महत्त्व खूप आहे. म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये आपण जेवढे काही दानधर्म करतो ते 1000 पटीने त्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असतात. आणि तसेच ह्या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य देण्याची सुद्धा प्रथा आहे. तर ह्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपण एक तांब्यात पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कुंकू टाकायची आहे, एक गूळ टाकायचा आहे आणि 2-4 अक्षदा आणि थोडीशी तीळ ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि मग आपण सूर्याकडे तोंड करून, जर आपण खाली गार्डन असेल तर गार्डनमध्ये पाणी पडेल. समजा तुम्हाला खाली गार्डन नसेल तर एक मोठं असं टब घ्यायचं आहे. ते पाणी आपल्या पायावर पडू नये ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. ह्या संक्रांतीमध्ये सूर्यदेवाला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीतच असेल हा संक्रांतीचा सण हा सूर्यदेव आणि सूर्य हे आपल्या मुलाला भेटण्यासाठी शनीच्या ग्रहात जात असतो. म्हणून ह्या दिवशी आपण सूर्याला जल दिल्याने त्याचे खूप चांगले आपल्यावर जीवनावर त्यांचे शुभ परिणाम दिसायला भेटतात. तर आपण ह्या पौष महिना हा सूर्यसमर्पित महिना असल्यामुळे पौष महिन्यामध्ये हा सूर्यसमर्पित महिना असल्यामुळे आपल्याला भगवान सूर्याला दररोज जल अर्पण करायचं आहे. थोडंसं जसं सांगितल्याप्रमाणे थोडीशी कुंकू आणि थोडे तीळ, गूळ आणि अक्षदा आणि एखादे फूल टाकून आपण ओम सूर्याय नमः, तुम्हाला जर गायत्री मंत्र येत असेल तर गायत्री मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य ह्या दिवशी द्यायचं आहे. ह्या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं अति शुभ मानलं गेलं आहे. म्हणून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि दररोज सूर्याला जर अर्घ्य दिले तर बघा आपल्या कुंडलीमधले जे काही ग्रह आहे, सूर्यग्रह जर मजबूत नसेल तर आपण सूर्याला जल अर्पण केल्याने आपलं सूर्यग्रह मजबूत होतो. आणि आपल्या ज्या काही सरकारी नोकरीमध्ये अडथळे येतात, कामामध्ये अडथळे येतात, ते सगळे कार्य पूर्ण होतात. तर इतकी ताकद आहे ह्या सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे. तर सूर्यदेवाला जल कधी कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायचं म्हणजे सकाळी 10च्या आतच सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. असं नाही की आपण कधीही पण उठलो आणि कधीही सूर्याला जल अर्पण करावे. पण उठलं आपण सकाळी सूर्य उगवताच जर सूर्याला जल अर्पण केले तर त्याचे खूप शुभ परिणाम आपल्याला दिसायला भेटतात. पण समजा आता आपण उठत नसेल, त्यावेळेस आपल्याला जमत नसेल तर आपण 10च्या आतमध्ये सूर्य भगवंताला जल अर्पण केले तर आपले सगळे ग्रह मजबूत होतात. हा सगळ्या ग्रहांचा राजा आहे सूर्य. तर आपण सूर्याला जल जरूर अर्पण करायचं आहे. हा पौष महिन्यामध्ये तर आपण आवर्जून सूर्याला जल अर्पण करायचं आहे. आणि भोगीच्या दिवशी तर आवर्जूनच करायचं आहे. भोगी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. तर ही भोगीविषयी थोडीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये आवर्जून शेअर करा. धन्यवाद. शुभ दिवस जाओ.